आणि आज नाशिकच्या काळाराम मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे या दोघांची भेट झाली। यावेळी हेमंत गोडसेंनी भुजबळांचे चरणस्पर्श केले आणि आशीर्वादही घेतला। रामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात दर्शन घेऊन हेमंत गोडसे निघाले होते। त्याच वेळी छगन भुजबळ दर्शनासाठी आत आले। अचानक दोघांची भेट झाली। हे दोघेही नाशिक लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। तर छगन भुजबळांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंची काय प्रतिक्रिया आपण पाहूया। रामनवमीचा सर्वत्र उत्साह बघायला मिळतोय। आता लोकसभेच्या निवडणुका देखील तोंडावरती आलेल्या आहेत। नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे या दोघांपैकी खरं तर नक्की कोणाला महायुतीकडून तिकीट मिळणार याबाबत चर्चा रंगलेल्या असतानाच आज काळाराम मंदिरामध्ये दोघांच्या भेटीगाठी देखील झालेल्या आहेत। आपण छगन भुजबळांचे तुम्ही पाय देखील पडल्यात असं आम्ही बघायला मिळालं। काय नक्की मला असं वाटतं का मराठी माणसाची संस्कृती आहे की ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणं। आज या ठिकाणी राम जन्म उत्सव आहे। आपण काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राचं दर्शन या ठिकाणी घेतलं। योगायोगाने त्यांची भेट झाली आणि निश्चित आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे ज्येष्ठांचे आशीर्वाद हे लागत असतात आणि म्हणून आपण पण आशीर्वाद नक्की कशासाठी? मला असं वाटतं का हे आशीर्वाद आता ते प्रभू रामचंद्रालाच माहिती। आज काय आता रामाचं दर्शन घेतलेलं आहे, काय प्रार्थना केली? रामाकडे हीच प्रार्थना केली की महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यावं आणि आपल्या या देशाचं जे काही सक्षम नेतृत्व आपल्या भारताला या ठिकाणी मोदी साहेबांच्या रूपाने ठिकाणी मिळालं तर निश्चितच मला असं वाटतं की आपल्या देश हा प्रगतीकडे चालला आहे आणि निश्चित पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना संधी मिळो आणि आमच्या सर्वच महायुतीच्या उमेदवारांना देखील जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ आणि आपल्याला देखील उमेदवारीची संधी लवकरात लवकर प्राप्त हो आणि यश देखील त्या ठिकाणी येऊ ही देखील मागणी या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे या ठिकाणी। पण काय कधी जागा वाटप होईल? नाशिकची म्हणजे खूपच लांबलेलं आहे। मला असं वाटतं का 1-2 दिवसामध्ये निश्चित 100% या ठिकाणी यावरती एक सकारात्मक निर्णय होईल। आपण बघत आहोत की प्रभू रामाचं धनुष्यबाणच निवडून येणार असं हेमंत गोडसे यांनी म्हटलेलं आहे। भुजबळ आणि हेमंत गोडसेंची झालेली भेट, गोडसेंनी भुजबळांचे घेतलेले आशीर्वाद हा खरं तर नाशिकमध्ये आज चर्चेचा विषय ठरला आहे। कॅमेरामॅन भरत पारखेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।